ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही। नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं। तर योजना आम्ही आणणारच ना। आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार, तो आम्ही केला। 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो। ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल। बरीच रस्सीखेच दिसते, काही नाही रस्सीखेच, दरम्यान काही रस्सीखेच बाबा। त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य। आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं। आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री, आता 132 जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना। शिंदे साहेब जरा नाराज आहेत, गावी जाऊन राहतात, सारखे जातात, युतीची बैठक पोस्टपोन। नाही रे बाबा, उगीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या। काळजीभाऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत। आम्ही त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल। कोणाचे कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री, असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये घ्यायची चर्चेमध्ये आमचं आहे। तुम्ही बसमध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळं तुम्हाला झोपतं माप मिळतंय असं म्हणतायत। सुरुवातीला कुठली बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावं तुला तू कसा रे विसरतोस? मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलंय। पहिल्यांदाच कुठं बसलो, तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही। आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळे तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर मिळालं। अरे नाही रे बाबा, मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार 132 जागा आणि 4 का 5 अपक्ष 137 जागा। 137 आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाहीये, लोकशाही आपण मान्य केली पाहिजे।